आज मी तुम्हाला सांगते की मी राहते कुठं म्हणून. तर सर्वात आधी तर असं आभाळाचं वातावरण झालेलं होतं. आता आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं मंदिरला. आज होतं बोनाल, तर बोनालच्या निमित्तानं आम्हाला मंदिरला जायचं होतं नैवेद्य दाखवण्यासाठी. तर शीला पण आलेली होती. आता माझ्याच घरापाशी मंदिर होतं म्हणून ती माझ्याच घरी आलेली होती. त्यानंतर तिला टिकली हे लावू की ते लावू विचारत करत मी असं छान रेडी झाले. आता मी रेडी होताना ना माझं आधीपासून डिसाईड असलं ना की पटकन होतं, पण डिसाईड काही नसलं ना की काय लिहू काय नाही म्हणून तर खूप उशीर होऊन जातं मला. तरीसुद्धा मी आज खूप लवकर आवरलेलं होतं. सिंपलच असा लुक केला होता. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही सगळे निघालो. आता आमचे 2-3 लेकरं खूप गोंधळ घालतात रस्त्यानं. त्यांना पकडू ओढावं लागतं. त्यानंतर जाते वेळेस पण आता लेकराची दुकानं लागून होते खेळण्याचे वगैरे. आता त्यांना सगळ्याला ते पाहिजे हे पाहिजे म्हणत होते. पण त्यांना आम्ही भोंदवलं की येताना घेऊन देत्या तुम्हाला म्हणून. असं करता करता आता मंदिरला पण पोहोचले. आता मंदिरमध्ये खूप लाईन होती. तर आता पटकन लाईनला थांबायचं होतं आम्हाला. लाईनला थांबल्यावर सुद्धा आमच्या लेकराला चैन पडत नाही. आता बघू शकता तुम्ही माझं पार तिथं कसं करतोय ते. थोडंसं तरी खुला जागा असलं ना की त्याचा गोंधळ चालूच होतो. तर त्यानंतर इथं तुम्ही बोनाल बघू शकता. असे बोनाल काढतात इथले तेलुगूचे लोक सगळे. पण हे सण तेलुगूचं असतं, पण आम्हाला कसं असतं की कोणतं बी सण आम्ही सोडत नाही. आणि खासकर मंदिरला जायचं म्हणलं की आम्हाला काय वाटत नाही, कोणते पण निमित्त काढून आम्ही मंदिरला जातो. तर दरवर्षीच आम्ही थोडंसं निवेद वगैरे करून घेतो आणि छान कोणीतरी मंदिरला जाऊन निवेद दाखवून येतो. तेवढंच काय आहे ते लेकरांसाठी पण थोडंसं चेंज होऊन जातं आणि आम्हाला पण थोडंसं फ्रेश वाटतं. नाहीतर आमचे पण सकाळपासून संध्याकाळपत्र कामच चालू असतात आणि लेकरांचं पण तेच स्कूल ट्युशन तेच चालू असतं. आणि हे मंदिर पण खूप छान वाटतं बघायला. पण तुम्ही बघू शकता पूर्ण ओरिजिनल फुलांना सजवलेलं असतं इथं. त्यानंतर मस्त असं दर्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर बाहेर आल्यानंतर लेकरांना असं थोडंसं खेळू घातलं. ते त्याचं चालू होतं की त्याच्यात बसत्या ह्याच्यात बसत्या म्हणून. दुसरं काही तर खेळू घातलं नाही, आता ह्याच्यामध्ये सोडलं त्यांना. तर ह्याच्यामध्ये पण खूप एन्जॉय करत होते की पार्कचं तर असं उड्या मारणं चालू होतं वरून. त्याची 1-2दा मान पण चटकली तरीसुद्धा तो काही ऐकत नाही. त्याचं मस्ती तर चालूच असते. तर तर आता मी तुम्हाला सांगते की मी कुठं राहते. तर मी राहते हैदराबादमध्ये, जे की तेलंगणामध्ये आहे. तुमच्यापैकी बरेच जणाला माहिती असेल हैदराबाद कुठे आहे, कारण खूप मोठी सिटी आहे. तर सर्वांना माहितीच असेल, मला तरी असं वाटतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.